64 नगर परिषदांसाठी मतदान पार पडलं। एरवी लोकशाहीच्या गप्पा ठोकणाऱ्या राजकीय पुढारी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी वेगळंच रूप पाहायला मिळालं। राज्यात अनेक भागात थेट मतदान केंद्राबाहेरच तुफान राडे झाले। तिकडे बुलढाण्यात तर मतदान केंद्राबाहेरच राडा झाला। शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या मुलानं पोलिसांनाच आव्हान दिल्याचं पाहायला मिळालं। काही सजग नागरिकांनी एका बोगस मतदाराला रंगेहात पकडलं आणि त्यानंतर त्याला चोप देत पोलिसांच्या हवाली केलं। पण त्याच वेळी आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल तिथे आला आणि त्यानं त्या बोगस मतदाराला पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्यास मदत केली। बुलढाण्यामध्ये बोगस मतदान करताना तर दिसतेच आहे, पण तिथल्या उमेदवाराचा मुलगा त्या मतदाराला पळवताना सुद्धा या व्हिडिओमध्ये दिसतं। याच्यावरून लक्षात येईल की त्यांनी प्रचंड प्रमाणात बोगस मतदार तिथे आणले आणि अशा मतदारांच्या मार्फत जर मतदान होत असेल तर लोकशाहीची थट्टा आहे आणि म्हणून कृपया करून या कलेक्टर ऑफिसने, इलेक्शन कमिशनने, पोलीस विभागाने अत्यंत कडक कागदपत्रांची तपासणी झाल्याशिवाय मतदान करू देऊ नये आणि जिथे बोगस मतदान झालं असेल ते मतदान थांबवावं हे आमची विनंती आहे। जेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बोगस मतदार पकडले त्यावेळेस स्थानिक आमदारांच्या परिवारातील लोक येऊन त्या ठिकाणी पोलिसांशी हुज्जत घालतात आणि इथले ठाणेदार जे आहेत ते म्हणतात मी नॉमिनल कारवाई करतो। म्हणजे ही लोकशाहीची थट्टा यांनी लावलेली आहे। जो गुंडागर्दीचा जो आरोप होत होता, जो भ्रष्टाचाराचा आरोप होता, आज त्यांनी त्यांच्या वर्तणुकीतून आम्ही भ्रष्ट आहोत आणि आम्ही गुंडागर्दीला प्राधान्य देणार आहोत हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे। मतदान बोगस करून घेणे, गाड्या भरभरून ग्रामीण भागातील मतदान शहरात आणले, हे मोठ्या प्रमाणावर अशा घटना या दुर्दैवाने घडून येत असताना आढळून येत आहे।